की बघा स्टुडंट, काल आपण रक्ताभिसरण संस्था पाहत होते, त्यामध्ये आपण हृदयापर्यंत पोहोचलो होतो. हृदयाची बेसिक माहिती आपल्याला दिली होती की आपलं जे हृदय आहे ते आपल्या मुठी इतकं असतं, त्याचं कार्य काय आहे का शरीराकडे रक्त पुरवठा करणं, आणि आपलं जे हृदय आहे ते आकुंचन प्रसरण होतं, ज्याला आपण हृदयाचे ठोके हार्टबीट्स असं म्हणतो. आपलं हृदय एका मिनिटाला किती वेळा आकुंचन प्रसरण होतं हे सांगितलं होतं आपल्या 72 ते 75 वेळा. आणि आपलं हृदय जे आहे त्याचे धोके कॉन्स्टंट नसतात, ते कमी जास्त होत असतात. आपल्या हृदयाचं जे आकुंचन होणं आहे कॉन्ट्रॅक्शन, त्याला आपण सिस्टोल असं म्हणतो, आणि प्रसरण होणं आहे त्याला डायस्टोल असं म्हणतं. हे मी लिहून दिलं आहे आपल्याला काल. त्यानंतर आपण पुढे गेलो होतो. पुढे आपण काय पाहिलं होतं की आपलं जे हृदय आहे कधी कधी काही लहान मुलांमध्ये ते नीट तयार होत नाही. मग अशा वेळेला त्या लहान मुलाला ज्याचं हृदय नीट तयार झालं नाही आहे त्याला ब्लू बेबी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं होतं की जगामध्ये सर्वात मोठं हृदय कोणाचा देवमाशाचा आहे. त्याचं वजन अप टू 200 किलो इतकं असू शकतं. आणि आय थिंक तोच लास्ट पॉईंट होता आपला. आता हृदयामध्ये अजून 2-4 पॉईंट बाकी आहेत ते आपण बघूया. पुढे आपल्याला काय बघायचं आहे बघा. जर आपण हृदयाला एखाद्या घराप्रमाणे ट्रीट केलं, हृदयाची डायग्राम तुमच्या समोर आहे, तर जसं आपल्या घरामध्ये रूम्स असतात ना, हॉल आहे, बेडरूम आहे, किचन आहे, वॉशरूम आहे, तसं आपल्या हृदयामध्ये पण 4 रूम्स असतात. त्या रूम्सला आपण कप्पे किंवा चेंबर्स असं म्हणतो. तर आपल्या हृदयामध्ये 4 कप्पे, 4 रूम्स, 4 चेंबर कोणते असतात त्यांची नावं फक्त लिहून द्यायची. एक लाईन सोडून खाली लिहायचं हृदयातील कप्पे, चेंबर्स इन हार्ट. आपलं जे हृदय आहे त्याच्यामध्ये 4 रूम्स किंवा त्या रूम्सला आपण काय म्हणतो कप्पे, चेंबर्स असतात. ते 4 रूम्स कोणते आहेत नावं वाचायची. उजवी कर्णिका, उजवी जवनिका, डावी कर्णिका, डावी जवनिका. इंग्लिशमध्ये त्याला राईट वेंट्रिकल किंवा ॲट्रियम म्हणतात, लेफ्ट ॲट्रियम किंवा वेंट्रिकल म्हणतात. आता फार महत्त्वाचं आहे की मी आता तुम्हाला हृदयाची डायग्राम दाखवली. दाखवू का पुन्हा एकदा. ही हृदयाची आपली जी डायग्राम आहे ना, हा भाग बघा, हा भाग आहे, हा भाग आहे, हा भाग आहे, हे भाग, हे 4 दिसत आहेत ना, ते 4 दरवाजे आहेत आपल्या हृदयामध्ये. त्यांनाच नाव दिलेलं आहे उजवी कर्णिका, डावी कर्णिका, उजवी जवनिका. यामध्ये रक्त फिरत असतं. आता आपल्या घरामध्ये जे रूम्स असतात त्यांना दरवाजे पण असतात ना, तर दरवाजांना जे आहे सायन्समध्ये झडपा म्हटलं जातं. तिथे तो पण पॉईंट मी दिलेला आहे. तर आपल्या हृदयामध्ये 4 दरवाजे म्हणजे काय असतात, झडपाना इंग्लिशमध्ये व्हॅल्व्स म्हटलं जातं. तर आपल्या हृदयामध्ये 4 कप्पे आणि 4 झडपा आहेत. हे वनचे 5 दिसत आहेत ना तुम्हाला, हे ते बेसिकली दरवाजे आहेत. त्यातून रक्त जे आहे ते आत बाहेर होत असतं. आता एमपीएससीने आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की जेव्हा हृदयामध्ये रक्त फिरतं तर ते पहिलं कोणत्या कप्प्यामध्ये येतं, मग कोणत्या कप्प्यामध्ये येतं. कप्प्यांची नावं लिहून दिली आहेत ना मी. तर बघा आपल्या हृदयामध्ये PYQ मध्ये आलेला प्रश्न येतो. तर हृदयामध्ये जेव्हा रक्त फिरतं ते कुठून कुठे येतं बघा. हृदयामध्ये रक्ताचा प्रवाह कसा असतो बघा. इथे 4 कप्पे दिले आहेत ना. आधी रक्त जे आहे ते कुठे येतं बरं, डावी, इथे घेऊया आपण डावी कर्णिका. त्यानंतर रक्त कुठे येतं, डावी जवनिका. त्यानंतर मग रक्त कुठे येतं, उजवी कर्णिका, आणि त्यानंतर मग उजवी जवनिका. तर याप्रमाणेच लक्षात ठेवायचं. पहिलं रक्त डाव्या कर्णिकेमध्ये येतं, मग डाव्या जवनिकेमध्ये, मग उजव्या कर्णिकेमध्ये आणि उजव्या जवनिकेमध्ये. तो क्रम लिहून द्या बरं, बाजूला लिहा. त्याच्या रक्ताचा फ्लो कसा आहे हे 4 कप्पे मी दाखवले, त्यामध्ये रक्त कशा क्रमाने फिरतं. हा पाठांतराचा भाग आहे, पाठ करा फक्त. एकदा हा प्रश्न राज्यसेवा येऊन गेला की रक्त आधी पहिल्या कोणत्या कप्प्यात येतं, मग कोणत्या कप्प्यात येतं, याप्रमाणे. बघा हृदयामध्ये 4 रूम्स कप्पे असतात आणि 4 झडपा म्हणजे व्हॅल्व्स असतात, हे आपल्याला कळालेले आहेत. आता हृदयाबद्दल अजून एक इंटरेस्टिंग माहिती आपल्याला घ्यायची. काही पेशंट जे आहेत ज्यांना हृदयाचा आजार असतो, हृदयरोग, त्यांच्यावर किती शस्त्रक्रिया केल्या, हृदयाच्या शस्त्रक्रिया आपण ऐकल्यात, अँजिओप्लास्टी, बायपास, ते करून पण ते वाचण्याची शक्यता नसते. मग शेवटचा उपाय असतो तो म्हणजे हृदय प्रत्यारोपण, हार्ट ट्रान्सप्लांट. तर जगात आणि भारतात पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट कुठे झालंय त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तर हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल ऐकलंय का आपण, लिहू शकता हृदय प्रत्यारोपण. जगातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट ते 1967 मध्ये झालं होतं. कुठे झालं होतं, साऊथ आफ्रिकेमध्ये. आणि या डॉक्टरांनी केलं होतं, डॉक्टर क्रिस्टियन बर्नार्ड. आणि जर भारताचा विचार केला
तर भारतामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट 1994 मध्ये झालं होतं. तुम्हाला माहिती आहे, नवी दिल्लीमध्ये एक हॉस्पिटल आहे, एम्स हॉस्पिटल, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. इथे भारतातले जे पॉलिटिकल VVIP आहेत, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, त्यांचा मोफत उपचार केला जातो. इथे हे हॉस्पिटल आहे. तिथे डॉक्टर P वेणुगोपाल यांनी भारतातलं पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट केलं. आता हार्ट ट्रान्सप्लांट बद्दल 2 प्रश्न विचारायचे आहेत मला. पहिली गोष्ट, हार्ट ट्रान्सप्लांट केव्हा केली जाते? जेव्हा एखाद्या व्यक्तीला एन्जिओप्लास्टी, बायपास सारखी सर्जरी करून पण तो वाचणार नाही. मग एकच उपाय की त्याला दुसऱ्या व्यक्तीचा हार्ट काढायचा आणि बसवायचं. माझा तुम्हाला प्रश्न, हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये 2 जण असतात. एक असतो रेसिपियंट, ज्याला हार्टची गरज आहे, आणि एक असतो डोनर, जो हार्ट देणार आहे. तर रेसिपियंट कोण आहे आपल्याला माहिती आहे, जो एकदम क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. पण मग डोनर कोण असतो? जिवंत व्यक्तीचा हार्ट काढू शकत नाही, मेलेल्या व्यक्तीचं काढू शकत नाही, कारण त्याचं बंद म्हणून तो मेला आहे. माहिती आहे ना, मग कोण असतो डोनर? मेला असेल तर काढता येणार नाही, कारण त्याचं बंद म्हणून त्याला डेथ डिक्लेअर केलंय. असं काही नसतं मेल्यावर हार्ट चालू असतं. मेल्यावर इतर अवयव 5 तास काम करतात. डोळे आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, पण हार्ट नाही. एकदा हार्ट थांबलं कीच तुम्हाला डेथ डिक्लेअर केलं जातं ना. हार्ट चालू तरी डॉक्टर म्हणणार आहे की नाही हा मेलाय, डॉक्टरचं लायसन्स रद्द होईल ना. आणि जिवंत व्यक्तीचं नाही काढू शकत, कारण जिवंत व्यक्तीचं काढलं तर इट विल बी लाईक मर्डर, मारून टाकलं तुम्ही त्याला. तर मग हार्ट काढतात कोणाचं? तर नीट ऐकायचं, जेव्हा हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं तर डोनर इज ब्रेन डेड पर्सन. ब्रेन डेड व्यक्तीचं हार्ट काढलं जातं. ब्रेन डेड व्यक्ती कुठे सापडतो बरं? ब्रेन डेड व्यक्ती कोण असतो? नीट ऐकायचं, ब्रेन डेड व्यक्ती तो असतो ज्याचा अपघात झालाय आणि त्याच्या मेंदूला प्रचंड मार लागलाय आणि त्याच्या मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्या सगळ्या मेलेल्या आहे. आता मेंदूत त्या पेशी मेल्यामुळे त्याचा मेंदू मेलाय, ब्रेन डेड. यामुळे तो कायमस्वरूपी कोमात गेलाय. तो कायमस्वरूपी कोमात गेला आणि त्यातून तो कधी बाहेर पण येणार नाहीये, कारण त्याचा मेंदू काय झालाय, मेलाय, पण त्याचा हार्ट चालू आहे. अशा व्यक्तीला काय म्हटलं जातं? ब्रेन डेड. आता असा व्यक्ती त्याचा मेंदू मेलाय पण हार्ट चालू आहे, मेंदूला अपघाती मार लागल्यामुळे, मग यावेळेला तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये किती वर्ष ठेवणार असते? त्यातून बाहेर तो येणार नाहीये कोमामधून, कारण मेंदू मेला. मग तो एक व्हॅल्युएबल बेड ऑक्युपाय करतो आहे, जो दुसऱ्याला देता येईल. आणि मग खर्च कोण उचलणार? कारण औषधांचं गुण तर येणार नाहीये. मग अशा वेळेला त्या व्यक्तीच्या पालकांनी परवानगी दिली, जो ब्रेनडेड व्यक्ती आहे, तर त्याचं चालू हृदय काढलं जातं आणि ज्या व्यक्तीला हृदयाची गरज आहे त्याला दिलं जातं. तर हे नेहमी लक्षात ठेवा की ड्युरिंग हार्ट ट्रान्सप्लांट डोनर कोण असतो? ब्रेनडेड व्यक्ती असतो, हे लक्षात ठेवायचं. आता ब्रेनडेड व्यक्तीबद्दल बोलायचं झालं हार्ट ट्रान्सप्लांट करताना, तर बऱ्याच वेळेला ही स्थिती उद्भवते की त्याला हार्टची गरज आहे, रेसिपियंट तो ठाण्यामध्ये असतो आणि जो डोनर आहे, ज्याचा हार्ट आपण आणणार आहोत, तो असतो पुण्यामध्ये. आता करायचं काय? एक ठाण्यामध्ये ज्याला हवाय तो हवे आणि ज्याचं काढणार आहोत तो पुण्यामध्ये. मग एक ऑप्शन आहे की पेशंटला आपण पुण्यात घेऊन जावं, पण मग तितकं त्याच्यामध्ये ताकद नाही आहे तो प्रवास करण्याची. मग दुसरं आहे की आपण पेशंटला एअरलेस करायचं, एअर ॲम्ब्युलन्स येते ना, हेलिकॉप्टरने. पण मग खर्च कोण देणार आहेत? मुख्यमंत्री का? नाही. मग शेवटी बेस्ट ऑप्शन काय आहे? हार्टला ठाण्यापर्यंत यायचं. पण मग प्रॉब्लेम हा आहे की एकदा का हार्ट काढलं तर ते 5 तासाच्या ट्रान्सप्लांट करावं लागतं. किती तासाच्या? 5 तास. असं नाही की तुम्ही हार्ट काढलं आणि प्रिझर्व केलं वर्षभर, कोणी आला मागायला तर देऊन टाकूया, नाही. काढलेला हार्ट आपण जास्तीत जास्त किती तास प्रिझर्व करू शकतो, सांभाळू शकतो? 5 तास. मग आता आपल्याला हार्ट काढल्यावर तो जो ब्रेनडेड व्यक्ती आहे त्याचा हार्ट ठाण्यामध्ये किती तासाच्या घेऊन यायचं आहे? मग पुण्यावरून ठाण्याला 5 तासात येणं शक्य आहे का? गेलेत त्या कधी ठाण्याला? मे बी येस, मे बी नो, डिपेंड्स ऑन रोड कंडिशन. जर का पाऊस लागला, ट्रॅफिक आहे, टोल नाक्याजवळ जर का भरपूर गर्दी आहे, त्या दरड कोसळी, मग काय 8 तास पण लागते, बरोबर. मग इतक्या वेळ तर हार्ट खराब होऊन जाईल. मग अशा वेळेला नीट ऐकायचं, जेव्हा कोणताही अवयव काढला जातो, किडनी, लिव्हर, हार्ट, एखादा अवयव एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं आहे, हार्टच नाही, किडनी, लिव्हर, काही पण, ते पण 4-5 तासाच्या वरती टिकत नाही. तर डॉक्टर आणि पोलीस वेळेवर तो अवयव हॉस्पिटलमध्ये पोचावा यासाठी रस्त्यावर ही व्यवस्था करतात. काय म्हटलं जातं त्याला? ग्रीन कॉरिडॉर. ग्रीन कॉरिडॉर काय असतो मी सांगतो, लिहून घ्या. आपण जो पण अवयव काढलाय तो 5 तासाच्या आत आपल्या डेस्टिनेशनला आपल्याला पोहोचवायचा आहे वाया ॲम्ब्युलन्स. ग्रीन कॉरिडॉरमध्ये काय केलं जातं? जी ॲम्ब्युलन्स हार्ट, किडनी, लिव्हर, व्हॉट एव्हर ऑर्गन घेऊन जाणार आहे, त्या ॲम्ब्युलन्ससाठी हायवेवर पोलीस एक लेन रिझर्व ठेवतात. हायवेवर लेन असतात ना 2-3च्या, तर एक लेन फक्त कोणासाठी रिझर्व ठेवली जाणार? ॲम्ब्युलन्स. त्या लेनवर फक्त ॲम्ब्युलन्सच चालणार, त्याच्यावर इतर गाड्यांना प्रवेश नाही. आणि ना त्या ॲम्ब्युलन्सला टोल देण्यासाठी थांबायचं आहे, ना ट्रॅफिकमध्ये सिग्नलला थांबायचं. जी निघेल डायरेक्टली डेस्टिनेशनला पोचेल. तर कोणत्याही ॲम्ब्युलन्सला कोणताही अवयव घेऊन जाण्यासाठी जेव्हा हायवेची एक लेन ब्लॉक केली जाते, ती ब्लॉक्ड लेन जी आहे तिलाच काय म्हटलं जातं? ग्रीन कॉरिडॉर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवायचं. नॉर्मली दिवसा ग्रीन कॉरिडॉर बनवणं कठीण असतं, कारण लोक ऐकत नाही, कटबीट मारून आत येतात.
किती तुम्ही थांबवणार. नॉर्मली ग्रीन कॉरिडॉर रात्री 1 ते पहाटे 4च्या मध्ये तयार करा. आणि 1 ते 4च्या मध्ये नॉर्मली ट्रॅफिक थोडंसं माइल्ड असतं, तेव्हा मॅनेज करणं सोपं जातं. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण ग्रीन कॉरिडॉरबद्दल बोलतो आहोत, तर मी एकदा ग्रीन कॉरिडॉरचा वापर करून एक हार्ट पुण्याहून मुंबईला बाया ॲम्ब्युलन्स फक्त 55 मिनिटामध्ये आलेलं बघितलेलं आहे. हा, जी ॲम्ब्युलन्स निघाली 150-200च्या स्पीडला, ती मध्ये कुठे थांबलीच नाही. तर एकदम क्विक ट्रान्सपोर्टेशन ऑफ ऑर्गन करण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर करतात. तर ग्रीन कॉरिडॉर काय असतो कळाला तुम्हाला? मग ग्रीन कॉरिडॉर कळालाय, तर मग मला हे काय असतं ते पण सांगून टाका. रेड कॉरिडॉर काय असतं? कोणाला जाईल? पोलीस खात्यात कोणाला जायचं तुमच्याबाई? PSI, DYS, KSCP कोणाला सांगायचं? पोलीस खात्यात तुमच्याबाई. बघा, फार महत्वाचं, रेड कॉरिडॉर काय असतो बरं? नॅक्सलाइट एरिया. नॅक्सलाइट एरिया, नक्षलग्रस्त भागाला काय म्हटलं जातं? रेड. आपल्या इथे नक्षलग्रस्त भाग आहे ना विदर्भात, नागपूर आहे, गडचिरोली आहे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा. तर ज्या भागामध्ये नक्षलवादी सक्रिय असतात त्याला काय म्हटलं जातं? रेड कॉरिडॉर असं म्हटलं जातं. दोघांमध्ये कन्फ्यूज होऊ नका. ग्रीन कॉरिडॉर एक मेडिकल व्यवस्था आहे आणि रेड कॉरिडॉर म्हणजे नक्षलग्रस्त भाग. कुठेतरी याचं GK लिहून टाका. रेड कॉरिडॉर म्हणजे नक्षलग्रस्त भाग, नॅक्सलाइट एरिया. तर ते लिहून झाल्यावर मला फरक सांगा, नक्षलवादी आणि आतंकवाद्यांमध्ये काय फरक असतो? हे सेम असतात. नक्षल हा शब्द अलग होतो. 1970च्या दशकामध्ये पश्चिम बंगालमध्ये एक जिल्हा आहे, त्याचं नाव आहे नक्सलबारी. नक्सलबारी हा जिल्हा आहे. 1970च्या दशकामध्ये त्या जिल्ह्यामध्ये ते शेतकरी होते. तिकडे पाऊस वगैरे नीट न झाल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी लोकल जमीनदार आणि सावकारांकडून कर्ज घेतलंय. आणि मग नंतर त्यांची शेती काय व्यवस्थित झाली नाही, पाऊस व्यवस्थित झाला नाही, ते कर्जाची परतफेड करू नाही शकले. आणि मग तिकडचे जे लोकल जमीनदार सावकार आहेत त्यांनी त्यांना सतवायला त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्यावर अन्याय केले, घरच्यांना मारपीट केली आणि त्यांना सगळ्यांसमोर जे आहे त्यांची इन्सल्ट केली. मग ते प्रशासनाकडे गेले, कलेक्टरकडे, लोकल आमदार खासदाराकडे, की आम्हाला मदत करा, आमच्यावर अन्याय होतो. पण प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी मदत केली नाही त्या लोकांना. मग त्यांच्या मनामध्ये भावना आली की प्रशासन आणि इकडची स्थानिक व्यवस्था आम्हाला सपोर्ट करत नाहीये, आमच्यावर अन्याय होतोय. मग आमच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आता आम्हीच हातामध्ये शस्त्र घेणार. तर स्वतःवर अन्यायाची भावना निर्माण झाल्यामुळे आपल्याच प्रशासनाविरुद्ध हातामध्ये शस्त्र घेणारे जे लोक आहेत त्यांना काय म्हटलं जातं? नक्षलवादी. तर दे आर बेसिकली स्ट्रेड इंडियन्स. स्ट्रेड इंडियन्स म्हणजे असे भारतीय लोक जे भटकलेले आहे, त्यांच्या मनामध्ये ही भावना आहे की त्यांच्यावर समाजात अन्याय होतोय आणि कोणीच त्यांच्या मदतीला नाहीये, इवन तो त्यांची भावना चुकीची आहे. हे नक्कीच. आतंकवादी काय असतात? आतंकवादी हे परदेशातून आलेले असतात. आतंकवाद्यांचा जो उद्देश असतो तो भारताचा एखादा भूभाग किंवा प्रांत भारतापासून वेगळा करणं हा असतो. आतंकवादी जे आहे ते नक्षलवाद्यांप्रमाणेच खून खराबा करतात, गोळ्या मारतात, लोकांना मारून टाकतात आणि लोकांमध्ये दहशत निर्माण करतात. दहशत निर्माण केल्यामुळे सरकार पण दबावाखाली येतं आणि मग ते सरकारवर दबाव टाकतात की आम्हाला जो भूप्रांत हवाय, आम्हाला जो एरिया हवाय तो आम्हाला देऊन टाका. पाकिस्तान हवाय, जम्मू काश्मीर हवाय किंवा मग खलिस्तान हवाय, ते सगळं. तर दॅट इज हाऊ इट इज. आतंकवादी हे बाहेरून येतात, त्यांच्यावर आपण काही अन्याय केला नाहीये. त्यांना भारताचा एक भाग भारतापासून वेगळा करायचा असतो. जसं आपल्या इथे खलिस्तानी आतंकवादी आहेत ज्यांना पंजाब वेगळा करायचा आहे भारतापासून. पाकिस्तानी आतंकवादी ज्यांना जम्मू काश्मीर वेगळा करायचा आहे भारतापासून. नक्षलवादी जे आहे ते आपले स्थानिक नागरिक आहेत. प्रशासनाचे अन्याय या भावनेतून जे आहे त्यांचं निर्माण झालेलं आहे. तर तुम्ही जर का गडचिरोली वगैरे भाग पाहिला तो रेड कॉरिडॉर आहे. उद्या तुम्ही जर का PSI, DYSK वगैरे झाले तर राज्य शासनाचा निर्णयच आहे आपल्या की तुम्हाला सुरुवातीची जी 2 वर्षाची सेवा आहे ती नक्षलग्रस्त भागामध्ये करावी लागते. हे लक्षात ठेवायचं. आणि 2 वर्ष तुम्ही नक्षलग्रस्त भागातून सेवा करून आले की मग पुढे तुम्हाला चॉईस कोस्टिंग मिळतो. तुम्हाला ठाण्यात यायचं आहे, नवी मुंबईला यायचं आहे, कुठे जायचं आहे, जाऊ शकता. आणि महाराष्ट्र शासनाचं हेही धोरण आहे की तुम्ही नक्षलग्रस्त भागामध्ये कार्य करत असताना तुम्हाला जो पगार आहे त्याच्या 1.5 पगार मिळतो. म्हणजे 1 लाख पगार असेल तुम्हाला 1.5 लाख मिळणार. ते लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे 1.5 पगार तुम्हाला नक्षलग्रस्त भागामध्ये काम करताना मिळतो आणि बाकी नॉर्मल एरियात रिटर्न आले की जो काही तुमचा नॉर्मल पगार आहे तो तुम्हाला मिळणार आहे. तर अशा प्रकारे. तर हे कळालंय आपल्याला. दुसरी गोष्ट, प्रश्न विचारला जातो मला की सर जेव्हा नवीन हार्ट बसवतात तर ते हार्ट घेऊन कसं येतात ॲम्ब्युलन्समधून? तर ते जे हार्ट आहे पुण्यावरून सपोज ठाण्याला आणायचं तर ते असं मटणाच्या काळ्या पिशवीत घेऊन येत नाही. ओके. तर ऑर्गन ट्रान्सपोर्ट करताना इथून तिथे घेऊन जाताना एक स्पेशल बॉक्स असतो, त्याला ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन बॉक्स म्हटला जातो. त्या बॉक्समध्ये हार्ट, किडनी, लिव्हर ठेवला जातो आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला 3 गोष्टी पुरवल्या जातात. ते म्हणजे रक्त, ऑक्सिजन आणि पाणी. रक्त, ऑक्सिजन, पाण्याची व्यवस्था असणारा ऑर्गन ट्रान्सपोर्टेशन बॉक्स आणला जातो आणि मग त्याच्यावर सगळं काम चालतं. आता शेवटचा प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला नवीन हार्ट बसवलं, किडनी, हार्ट, लिव्हर, वॉटेवर,
तर तो अवयव दुसऱ्याच्या शरीरातून आलाय ना, या व्यक्तीच्या शरीरात. तो त्या मूळ व्यक्तीच्या ओळखीचा आहे का? नाही. जो ओळखीचा नाही तो शत्रू. आणि शत्रूवर कोण हल्ला करणार आहे? पांढऱ्या पेशी, व्हाईट ब्लड सेल्स. तर नीट ऐकायचं, ज्या व्यक्तीनं नवीन अवयव बसवतात त्याच्यावर पांढऱ्या पेशी हल्ला करतील ना, आणि पांढऱ्या पेशीने हल्ला केल्यामुळे तो अवयव काय होईल? डॅमेज होईल. मग अशा वेळेला तुम्हाला किडनी, हार्ट, लिव्हर कोणताही नवीन अवयव बसवला तर पांढऱ्या पेशीने त्याच्यावर हल्ला करून तो डॅमेज करू नये म्हणून ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या पेशंटला लाईफ टाईम हे औषध घ्यावं लागतं. ते तुम्ही लिहू शकता. ते औषध आहे इम्युनो सप्रेशन ड्रग्स. काय असतं हे औषध मी सांगते. हा पॉईंट इथे दिलाय. नवीन अवयव, न्यू ऑर्गन कोणाला बसवला, न्यू ऑर्गन, नवीन अवयव, तर त्या व्यक्तीला ते औषध देतात इम्युनो सप्रेशन ड्रग्स. औषध काय करतं सांगतो. नावातच डेफिनेशन आहे. इम्युनो म्हणजे काय? रोगप्रतिकार शक्ती. सप्रेस म्हणजे काय? कमी करणे. ओके. तर ही ती औषधं असतात जी पांढऱ्या पेशींना जाणून बुजून कमकुवत करून टाकतात. आणि पांढऱ्या पेशी कमकुवत झाल्या, वीक झाल्या की आता त्या अवयवावर हल्ला करणार नाही. आणि तो अवयव जो आहे, किडनी, लिव्हर, हार्ट, जो इंटॅक्ट राहील. हे औषध लाईफ टाईम द्यावं लागतं. इट कॅन कॉस्ट यू अराउंड 10,000 रुपीज पर मंथ. पण घेणं अपेक्षित आहे. नाही घेतलं तर मग तो अवयव काय होईल? रिजेक्ट होईल. दुसरी गोष्ट, या औषधाचा साईड इफेक्ट काय की तुम्ही अवयव वाचवला, कारण तुम्ही पांढऱ्या पेशीने काय केलंय? कमकुवत केलंय. आता ते हल्ला नाही करणार हृदयावर, किडनी, लिव्हरवर, पण मग त्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती काय झाली? कमी झाली. आता प्रॉब्लेम असा आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट बसवलंय नवीन, लाखो रुपये खर्च करून वगैरे, आणि आता कोविडचा पुन्हा सेकंड वेव्ह आली, तो बाहेर निघाला, कोणीतरी समोरही कोविडचा पेशंट आला, त्याने धरून बरोबर शिंकला त्याच्या नाकावर आणि त्याच्या शरीरात कोरोना व्हायरस गेला. आता त्याला काय झाला? कोविड वाला. रोगप्रतिकार शक्ती ऑलरेडी काय होती? कमी होती. आता हा डॉक्टरकडे जाणार, मला ट्रीट करा. आता डॉक्टर धर्मसंकटामध्ये अडकणार. प्रॉब्लेम हा आहे की डॉक्टर त्याला बरं करण्यासाठी अँटीबायोटिक हे औषध देणार. अँटीबायोटिक औषध काय करतं? जंतूंना मारतं, पण पांढऱ्या पेशी नाही बळकट करतं. मग आता याचा कोविड बरा करायला ह्याला अँटीबायोटिक औषध दिलं तर पांढऱ्या पेशी बळकट होतील, कोविड बरा होईल, पण मग वाढलेल्या पांढऱ्या पेशी कसा हल्ला करतील? हृदयावर. आणि जर का त्याला अँटीबायोटिक औषध दिलं नाही हार्ट वाचवायला, तर तो कशाने मरायचा? कोविडने. म्हणून ज्या व्यक्तींना नवीन हार्ट, किडनी, लिव्हर बसवतात ती फार नाजूक केस असते. कारण त्याला जर काही इन्फेक्शन झालं, टायफॉइड, मलेरिया, कोविड, तर डॉक्टरला त्रास होतो की मी नक्की याचं वाचवू काय. इन्फेक्शन ट्रीट केलं तर ऑर्गन रिजेक्ट होणार, ऑर्गन वाचवायला गेलो तर इन्फेक्शनमुळे मरणार. म्हणून या लोकांना ज्यांना हार्ट, किडनी, लिव्हर मिळालेलं आहे त्यांना तंबी दिली जाते, वॉर्निंग देतात, कोविड असो नसो स्वतःचं संरक्षण करायचं, इन्फेक्शन होऊ द्यायचं नाही, बाहेर जाताना मास्क लावायचा, कोणाशी हँडशेक करायचं नाही, बाहेरचं खायचं प्यायचं नाही, गर्दीच्या ठिकाणी जायचं नाही. ओके. स्वतःचं टिफिन, पाणी कॅरी करायचं. आणि इतकं घरून पण मच्छर चावला तर नो गॅरंटी. मलेरिया डेंग्यू कसा होतो? मच्छर चावल्याने. त्यामुळे फार महत्वाचं आहे. जितकं आपल्याला थेअरीमध्ये वाटतं सोपं तितकं नाही. शेवटचं, हार्ट ट्रान्सप्लांट इज व्हेरी कॉस्टली सर्जरी, कॅन कॉस्ट यू 10 लाख ऑनवर्ड्स, 15 लाख, 20 लाख. आणि जे नवीन हृदय बसवलंय, तुम्ही इम्युनोसप्रेशन ड्रग घ्या, काय पण घ्या, ते किती चालेल याची काही गॅरंटी नाही. चाललं तर 25 वर्ष पण चालेल, नाही तर संध्याकाळपर्यंत हे खराब होऊ शकतं. त्यामुळे ह्याची काही वॉरंटी गॅरंटी नसते. आणि ज्या व्यक्तींना नवीन हार्ट बसवतात त्यांचं नाव जाहीर केलं जात नाही, कारण त्यांचं नाव जाहीर केलं याला नवीन हार्ट बसवलंय. इस्पेशली भारतासारख्या देशामध्ये त्यांच्यासोबत सामाजिक भेदभाव होऊ शकतो, भेदभाव, डिस्क्रिमिनेशन होऊ शकतो. की रस्त्यावर निघाले की लोक सांगणार, तो बघ नवीन हार्टवाला व्यक्ती आलाय रे, तू इथे, आम्हाला बघू कसा दिसतो, आम्हाला सेल्फी घ्यायचा आहे. तर फार महत्वाचं, अशा लोकांचं नाव जाहीर केलं जात नाही. त्यांना स्वतःहून स्वतःचं नाव जाहीर करायचे ते करू शकतात, पण हॉस्पिटलवाले अंडर मेडिकल सिक्रेसी त्याचं नाव जाहीर करत नाही, लक्षात ठेवायचं. तर हार्ट ट्रान्सप्लांट कसं होतं कळालंय आपल्याला? येस. त्याच्याबद्दल अजून काही विचारायचं आहे? क्लिअर आहे? हां. हार्ट ट्रान्सप्लांट करताना 2-4 गोष्टी की पूर्तता करावी लागते. पहिली गोष्ट, आपल्याकडे हा अनुभव आहे की हार्ट जो आहे क्रॉस मॅच होत नाही. म्हणजे महिलांचं हार्ट पुरुषाला दिलं, पुरुषाचा महिलेला, तर रिजेक्ट व्हायची शक्यता वाढते. तर हार्ट ट्रान्सप्लांट करताना मेल टू मेल, फिमेल टू फिमेल प्रेफर केलं जातं. ओके. सेकंडली, इम्युनोसप्रेसंट औषध घ्यायची. तिसरं, ब्लड ग्रुप मॅच व्हायला पाहिजे. आणि नुसता ब्लड ग्रुप नाही, RH फॅक्टर पॉझिटिव्ह निगेटिव्ह तो पण मॅच व्हायला पाहिजे. चौथं, भारतामध्ये कायदा आहे की जेव्हा कोणताही ऑर्गन ट्रान्सप्लांट केला जातो तर भारताचा जे आरोग्य विभाग आहे त्याच्याकडून आपल्याला NOC घ्यावा लागतो, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, की जो देणारा आणि घेणार आहे त्यांच्यामध्ये काही आर्थिक व्यवहार होत नाहीये. आर्थिक व्यवहार म्हणजे पैशाचा. नाहीतर मग श्रीमंत व्यक्तींच्या किडन्या फेल झाल्या तर ते गरिबांना पैसे देऊन किडन्या विकत घेतील. तर मग तिथे आरोग्य विभागाला पटवून द्यावं लागतं हा आर्थिक व्यवहार नाहीये, हे नॅचरली समाजसेवेतून एक जण देतोय, दुसरा घेतोय. आणि हे सगळं केल्यानंतर मग तुमच्याकडे लाखोचे पैसे पण असायला पाहिजे
मग जाऊन ते ऑर्गन ट्रान्सप्लांट होते. हे सगळे जे सोपस्तर आहे ते करावे लागतात. आलं लक्षात आपल्या? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बघा, काही इश्यू नाही त्याचा, कारण डायबिटीज हा असंसर्गजन्य आजार आहे. ज्याला होता तो त्यासोबतच मेला, बरोबर. तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. पण जो डोनर आहे त्याला संसर्गजन्य आजार नसावा, HIV, एड्स, कावीळ, टायफॉइड, मलेरिया, तो दुसऱ्याला होऊ शकतो. आले लक्षात? ओके. त्याला BP होता, डायबिटीज होता, कॅन्सर होता, चालेल, कारण तेव्हा संसर्गजन्य आजार आहे. त्याच्या हार्टसोबत ते दुसऱ्याला येणार नाही आहेत. पण एखाद्या HIV, एड्स आहे, त्याच्या रक्तामध्ये HIV व्हायरस आहे, तो मग हृदयात पण आहे, तर हृदय दुसऱ्याला बसवला तर मग त्याला पण इन्फेक्शन. तर संसर्गजन्य आजार नसावा डायरेक्ट, कम्युनिकेबल डिसीज. ओके. बघा, आतापर्यंत आपण मानवी रक्ताभिसरण संस्था, ह्युमन ब्लड सर्क्युलेशन सिस्टम कंप्लीट केलेली आहे. तो टॉपिक संपलाय. आपण रक्ताच्या वाहिन्या असतात, ब्लड वेसल्स, त्याची माहिती घेतलेली आहे आणि हृदयाची माहिती घेतलेली आहे. आता आपण एक नवीन टॉपिक सुरू करणार आहोत. कोणता आहे बघा, यावर हमखास प्रश्न येतो. नवीन टॉपिक चालू करतोय, कोणता आहे बघा. हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. आता टॉपिकचं नाव बोर्डावर दिसतंय तुम्हाला. टॉपिकचं नाव काय आहे बरं? ग्रंथी आणि अवयव. टॉपिकचं नाव द्या, काही पॉईंट्स मी देतो ते नोट करा, मग आपण डिस्कस करूया. नवीन टॉपिक बघतोय स्टुडंट. काय नाव आहे टॉपिकचं? ग्रंथी आणि अवयव. आधी तो शब्द समजून घ्या, ग्रंथी. ग्रंथी शब्द शाळेपासून ऐकताय तुम्ही, ग्लॅन्स. आधी ग्रंथी म्हणजे काय समजून घ्यायचं, नीट ऐकायचं. ग्रंथी एक प्रकारचे अवयव असतात, जी रसायनं तयार करतात. तर रसायनं तयार करणाऱ्या अवयवांना काय म्हटलं जातं? ग्रंथी. सो ग्लॅन्स आर ऑर्गन्स विच मेक केमिकल्स. ते केमिकल्स, रसायनं बनवणाऱ्या अवयवांना ग्रंथी म्हटलं जातं. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीरामध्ये कोट्यावधी ग्रंथी असतात. ही वेगवेगळी रसायनं तयार करतात आणि त्या रसायनांमुळे आपल्या शरीराचं काम नीट चालतं, आपल्या शरीराची वाढ होते, आपले अवयव नीट काम करतात. आता आपल्या शरीरामध्ये जे ग्रंथी आहे, आय रिपीट, ग्रंथी म्हणजे रसायन तयार करणारे अवयव. शास्त्रज्ञांनी सगळ्या ग्रंथींना 2 गटामध्ये वर्गीकृत केलेलं आहे, क्लासिफाय केलेलं आहे. काही ग्रंथींना काय म्हटलं जातं? बाह्यस्रावी ग्रंथी, एक्झोक्राइन ग्लँड्स. आणि काहींना काय म्हटलं जातं? अंतःस्रावी ग्रंथी, एंडोक्राइन ग्लँड म्हणतात. आता नीट बघायचं, नावातच डेफिनेशन आहे, बाह्यस्रावी. बाह्य म्हणजे काय? बाह्य. स्त्रावी म्हणजे सोडणाऱ्या. तर असे अवयव जी रसायनं तयार करतात आणि त्यांना शरीराच्या बाहेर टाकतात, शरीरात ठेवत नाही, अशा ग्रंथींना, अशा अवयवांना काय म्हटलं जातं? बाह्यस्रावी ग्रंथी. बाह्यस्रावी ग्रंथीचं उदाहरण घेऊया आपण. काय दिले बरं? मूत्रपिंड, किडनी. पुढे बघणार आहोत आपण. किडनीमध्ये काय तयार होते? लघवी. लघवी कुठे टाकली जाते? शरीराच्या बाहेर. तर बियॉन्ड डाऊट प्रूव्ह होतं की या ग्रंथीची रसायनं तयार होतात, ती शरीराच्या बाहेर टाकली जातात. बाह्यस्रावी ग्रंथीचं अजून एक उदाहरण आहे, काय आहे बरं? लिव्हर, यकृत पण पुढे मी शिकवणार आहे. आता नीट ऐकायचं, फार महत्वाचं, परीक्षेला प्रश्न येणार. बाह्यस्रावी ग्रंथींमध्ये जी रसायनं तयार होतात त्यांना काय म्हटलं जातं? विकर, किंवा इंग्लिशमध्ये काय म्हणतात? एन्झाईम्स म्हटलं जातं. तर विकर किंवा एन्झाईम म्हणजे ते रसायन जे बाह्यस्रावी ग्रंथीने तयार केलंय. जर मी मानतोय किडनी बाह्यस्रावी ग्रंथी आहे आणि त्यात लघवी तयार होते आहे, तर लघवी एक प्रकारचं काय आहे बरं? विकर आहे, एन्झाईम आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे फार महत्वाचं, ग्रंथींचा दुसरा प्रकार आहे अंतःस्रावी ग्रंथी. नावातच व्याख्या, अंत म्हणजे आतमध्ये. तर या ग्रंथींमध्ये जी रसायनं तयार होतात ती शरीराच्या बाहेर टाकली जात नाही, ती शरीराच्या आतमध्येच राहतात, रक्तामध्ये मिक्स होतात. त्यांना अंतःस्रावी ग्रंथी म्हणतात. अंतःस्रावी ग्रंथींमध्ये नीट ऐकायचं, जी रसायनं तयार होतात त्यांना काय म्हटलं जातं? संप्रेरक. इंग्लिश नाव जास्त फेमस आहे, काय म्हणतात त्यांना? हॉर्मोन्स म्हणतात. तर जसं बाह्यस्रावी ग्रंथीतल्या रसायनांना विकर म्हटलं जातं, अंतःस्रावी ग्रंथीतल्या रसायनांना संप्रेरक किंवा इंग्लिशमध्ये हॉर्मोन असं म्हटलं जातं. आता अंतःस्रावी ग्रंथी कोणत्या आहे? जे रसायनांना शरीरातच ठेवतात. नावं लक्षात ठेवायची. कोणत्या अंतःस्रावी ग्रंथी? पिनियल ग्रंथी, युशिका ग्रंथी आणि आउटो ग्रंथी. इंग्लिश नाव जास्त फेमस आहे, थायरॉइड ग्रंथी. तर आता मी महत्वाच्या अंतर आणि बाह्यस्रावी ग्रंथी शिकवायला घेणार आहे. त्यावर राज्यसेवा कंबाईन दोघांमध्ये एक प्रश्न नक्की येतो. तर आपण सुरुवात या ग्रंथीपासून करूया. दिसते तुम्हाला कोणती आहे? पिनियल ग्रंथीचं खाली टायटल द्या, पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड. पिनियल ग्रंथीची काही माहिती बोर्डावर देणार आहे, घेऊन घ्या, मग डिस्कस करूया. पहिली ग्रंथी, आय रिपीट, पुन्हा हॅमर करतोय डोक्यावर. ग्रंथी म्हणजे रसायन तयार करणारी अवयव, ज्यामुळे शरीराचं काम नीट चालतं. पहिली ग्रंथी आपण घेतो आहे, कोणती आहे? पिनियल ग्रंथी, पिनियल ग्लँड. पिनियल ग्रंथीचं लोकेशन कुठे असते? ही ग्रंथी कुठे असते? मेंदूमध्ये. तुम्ही मला विचाराल, सर या ग्रंथीचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे मला सांगा. तुम्ही सांगेन परीक्षेच्या दृष्टीने या ग्रंथीचा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे, ही आपल्या शरीरातली सर्वात लहान ग्रंथी. इट इज अ स्मॉलेस्ट ग्लँड इन द बॉडी. बघा या डायग्राम मध्ये हा गोल पार्ट दिसतोय तुम्हाला छोटासा वाटाण्यासारखा, ही तुमची काय आहे? पिनियल ग्रंथी आहे. पिनियल ग्रंथी वाटाण्याचा दाना असतो त्या आकाराची असते, हे विसरायचं नाही.
आता पिनियल ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी आहे, एंडोक्राइन ग्लॅन्ड. म्हणजे या ग्रंथीमध्ये जे रसायन तयार होणार आहे त्याला काय म्हटलं जातं? संप्रेरक म्हटलं जातं. त्यापूर्वी मला हे सांगायचं आहे, या ग्रंथीला शास्त्रज्ञांनी ही पण उपमा दिलेली आहे. या ग्रंथीला काय म्हणतात? थर्ड आय, तिसरा डोळा पण म्हटलं जातं, कारण हिचा आकार डोळ्यासारखा वाटण्यासारखा असतो. तर या दोन डोळ्यांच्या मध्ये मेंदूमध्ये अजून एक डोळ्यासारखा अवयव आहे, म्हणून त्याला उपमा दिलेली आहे थर्ड आय. बघायचं वगैरे काम काही करत नाही तो, बस अशीच उपमा त्याला दिलेली आहे, हे आपण लक्षात ठेवायचं. तर परीक्षेला प्रश्न येऊ शकतो, पुढीलपैकी कोणती ग्रंथी थर्ड आय या नावाने देखील ओळखली जाते? पिनियल ग्रंथी. आता या ग्रंथीमध्ये कोणतं संप्रेरक हॉर्मोन तयार होतं? या ग्रंथीमध्ये हे हॉर्मोन किंवा संप्रेरक तयार होतं, काय नाव आहे त्याचं? मेलॅटोनिन. हे हॉर्मोन कशावर परिणाम टाकतं? झोपेवर. तुम्हाला झोप आणण्यासाठी कारणीभूत रसायन जे तुमच्या मेंदू तयार होतं ते आहे मेलॅटोनिन. ते तयार झालं की तुम्हाला झोप येणार. तर तुमचं जे स्लीपिंग सायकल आहे मेलॅटोनिन कंट्रोल करतं. तुमची रात्री झोपेची वेळ ठरलेली असते, एक मेबी 10, 11, 12 समथिंग लाईक दॅट. तर तुम्हाला रात्री झोप आली, हे कसं काय कळतं? हातामध्ये जो मोबाईल फोन असतो तो दोनदा तोंडावर पडतो, तो तोंडावर पडायला लागला की आता आपण सरेंडर व्हायचं आहे, बरोबर? तर फार महत्वाचं आहे की जेव्हा तुमच्या मेंदूमध्ये पिनियल ग्रंथीमध्ये ते मेलॅटोनिन रसायन तयार व्हायला लागेल, ते लागलं मेलॅटोनिन तयार झालं की तुमचे डोळे जे आहेत पापण्या हेवी व्हायला लागतात, तुमची अलर्टनेस लेवल कमी होते आणि तुमची बॉडी रिलॅक्स होते आणि तुम्ही झोपी जाता. तर तुम्ही झोपताय तर तुमच्या मेंदूमध्ये कोणतं रसायन तयार झालंय? मेलॅटोनिन. ॲज लॉंग एज मेलॅटोनिन छान तयार होईल, झोप पण छान असणार आहे. पण काही जणांना झोपेचे विकार असतात, झोप लागत नाही, मग त्यांच्या मेंदूमध्ये कोणतं रसायन तयार होत नाही? मेलॅटोनिन. मेलॅटोनिनला तयार होण्यापासून कोण रोखतं? मेलॅटोनिनचा शत्रू कोण आहे? या ग्रंथीचा जो शत्रू आहे, एनिमी आहे, जो मेलॅटोनिनला तयार होऊ देत नाही, ते आहेत निळ्या रंगाचे प्रकाश किरण, दॅट इज ब्लू रे लाईट. काय त्याबद्दल मी सांगतो. या ग्रंथीचा शत्रू कोणाला म्हटलं जातो? ब्लू रे लाईट, निळ्या रंगाचे प्रकाश किरण. काय मी सांगतो ते लिहा फक्त. त्याबद्दल पण सांगतो, झोप कमी काय येते, जास्त काय येते, काय येत नाही, इतरांना बघून का झोप येते, सगळं सांगतो. अजून काय झोपेबद्दल? पहिली गोष्ट फार महत्वाचं आहे, जोही प्रकाश तुमच्या डोळ्यात जातो, जसं या ट्यूबलाईटचा, तो अल्टिमेटली कुठे पोहोचतो? मेंदूपर्यंत. आता नीट ऐकायचं, निळ्या रंगाचे प्रकाश किरण कुठून बाहेर पडतात? मोबाईल फोन, टीव्ही, लॅपटॉप, पीसी, टॅबलेट्स आणि इतकी मोठी डिजिटल स्क्रीन तुम्ही याकडे बघताय, यातून निळ्या रंगाचे प्रकाश किरण तुमच्या डोळ्यात जात आहेत आणि तुम्ही त्यांना डिस्टिंग्विश करू शकत नाही. मला दिसताना तो व्हाईट प्रकाश दिसणार, तर त्या व्हाईट प्रकाशामध्ये निळ्या रंगाचे प्रकाश किरण आहे. आता होतं काय बघा, एक क्लासिक सिच्युएशन आहे की तुम्हाला रात्री 11, 11:30 वाजता मेडी झोप आलेली असते, प्रचंड तुमचे डोळे जड झालेले असतात, पण झोपणार कसं? 25 व्हॉट्सअप ग्रुपचे ॲडमिन तुम्ही, इंस्टाग्रामवर तुमचे 250 फॉलोअर, पण तुम्ही अजून त्यांना मेसेज नाही पाठवला ना इंस्टाग्रामवर, गुड नाईट आयुष्य फार सुंदरेचा. ओके, मग तुम्ही आता मध्ये मोबाईल घेता, गुड नाईट आयुष्य फार सुंदर आहे, गुड नाईट आयुष्य फार सुंदर आहे. ओके, मग तुम्ही सगळ्यांना मेसेज पाठवता. मग 10 मिनटं मोबाईलवर टाइम स्पेंड केल्यावर बघा तुमची झोप उडून जाते. काय झालं? तर मेलेटोनिन तयार व्हायला लागलेलं मेंदूमध्ये. मोबाईल हातात घेतला, मोबाईलमधून ब्लूरे लाईट डोळ्यामध्ये गेली, त्यातून ब्लूरे लाईट कुठे गेली? मेंदूपर्यंत. तर जसं पोलिसाला पाहिलं की चोर पळून जातो, तसं ब्लूरे लाईट दिसली, मेलेटोनिनचं प्रोडक्शन बंद होऊन जातं. मग प्रोडक्शन बंद झालं, मग 2-3 तास तुम्हाला झोप नाही येणार. मग तुम्ही मोबाईल ठेवला, मेलेटोनिनचं प्रोडक्शन रिस्टार्ट झालं, मग तुम्हाला 1.5-2 तासानंतर झोप येणार आहे. तर त्यामुळे रात्री तुम्ही मोबाईल बघितला, ब्लूरे लाईट डोळ्यात जाणार आहे, मेलेटोनिनचं प्रोडक्शन थांबणार आहे आणि त्यामुळे तुम्हाला झोप येणार नाही. मग आता झोप कमी झाली, 7 तासाची झोप हवी, मी काल पण सांगितलेलं, 4-5 तास तुम्ही झोपताय तर हृदयावर दुष्परिणाम होऊ शकतो, इतर आजार होऊ शकतात. तर मोबाईल कंपन्यांना पण माहिती आहे की आमच्या मोबाईलमधून जी ब्लूरे लाईट निघते आहे ती तुमच्या झोपेला पूर्णतः बर्बाद करते आहे. तर तुमच्या मोबाईल फोनमध्ये मेनू आहे बघा, वरतून तो शटर खाली आणा, ब्लूरे लाईट फिल्टरचा, रीडिंग मोड, आय कम्फर्ट मोड, डार्क मोड, काहीतरी असेल ना, असं आहे ना, रीडिंग मोड, आय कम्फर्ट मोड, डार्क मोड. तो मेनू ऑन करायचा. टच केला की तुमच्या मोबाईल फोनमधलं सॉफ्टवेअर ब्लूरे लाईटला बंद करतं, पण तुमची स्क्रीन बघा मग हलकीशी पिंक किंवा येलो कलरची होतं. तर रात्री झोपताना ब्लूरे लाईट फिल्टर ऑन करून झोपायचा असतो. जे रात्री तुम्ही मोबाईल वापरताय तर ब्लूरे लाईट ऑन करा, तो फिल्टर ऑन करा, म्हणजे त्यातून ब्लूरे लाईट बंद होते यायची मोबाईल फोनवर, तुमची झोप चांगली लागते. त्यामध्ये टायमर पण सेट करू शकता तुम्ही लॉंग प्रेस केलं की रात्री 10 ते सकाळी 8, की 10 वाजता ऑटोमॅटिकली ऑन होणार, सकाळी 8 वाजता बंद होणार. 24 तास पण तुम्ही ठेवू शकता, माझा 24 तास असतो त्याच्यावर, तर फार महत्वाचं आहे. पण मग ब्लूरे लाईट फिल्टर ऑनच कर, लोकांना माहितीच नाही ते फंक्शन काय आहे. आले लक्ष, तर ते त्यासाठी आहे, ब्लूरे लाईट त्यातून सप्रेस करण्यासाठी आहे.
हे लक्षात ठेवायचं. कळाले आपल्याला? तर ब्लू रे लाईट मेलाटोनिनला तयार होऊ देत नाही, त्यामुळे झोप येत नाही. मग ब्लू रे लाईट चांगली आहे की वाईट आहे? निळ्या रंगाचे प्रकाश किरण चांगले आहेत की वाईट आहे? दोन्ही आहेत. ब्लू रे लाईट निळ्या रंगाचा प्रकाश किरण मोबाईल, टीव्ही, पीसीतून बाहेर निघतातच, सूर्यप्रकाशात पण असतात. म्हणून दिवसा सूर्यप्रकाशात तुम्हाला झोप येत नाही. तर उन्हात गेल्यावर झोप काय येत नाही? कारण उन्हातून निळ्या रंगाचे प्रकाश किरण डोळ्यात जातात आणि त्यामुळे उन्हामध्ये ब्लू रे लाईट असल्यामुळे मेलाटोनिन दिवसा तयार होत नाही. म्हणून दिवसा ड्रायव्हिंग वगैरे करताना जर झोपले तुम्ही स्टेअरिंगवर तर काय होईल? म्हणून दिवसा ब्लू रे लाईट चांगली आहे ना, झोप येऊ देत नाही तुम्हाला, पण मग रात्री ती चांगली नाही आहे. रात्री तुम्ही बघा, रात्री बार 1 वाजले आहेत पण तुमच्या रूममध्ये ट्यूबलाईट ऑन असेल तर झोप येत नाही. पण तेच तुम्ही डिम लाईट लावली किंवा सगळंच एकदम काळोखीला लगेच झोप येते, कारण ब्लू रे लाईट तुम्ही बंद केलेली आहे. आता मेंदूमध्ये जी पिनियल ग्रंथी तिला संदेश गेलेला आहे की तू मेलाटोनिन तयार कर आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला झोप येते. तर दिवसा किंवा प्रकाशामध्ये झोप न येणं याच्या मागे कोणत्या किरणांचा हात आहे? ब्लू रे लाईट, जे तुमच्या मेलाटोनिनला तयार होऊ देत नाही, हे लक्षात ठेवा.